सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. 17 वर्ष देशाची सेवा करून माहेरी परतला अमर वेलकर. संपूर्ण खल्लार नागरीमध्ये त्यांचं स्वागत. खल्लार गाव हे त्यांच्या मामाचे. वेलकर कुटुंब सगळ्यांसोबत मन मिळावू संपूर्ण गावातून काढली त्यांची मिरवणूक. संपूर्ण ठिकाणी त्यांचे करण्यात आले स्वागत. सविस्तर. संपूर्ण शहर ग्रामीण भागातून युवा वर्गांना देशाची सेवा करणे हे संपूर्ण भाग्यात असणे महत्त्वाचे. त्या अनुषंगाने ग्रामीण भागामध्ये युवा वर्ग गरीब कुटुंबातून भरपूर कास्ट करतात, परंतु दर्यापूर तालुक्यातील खल्लार गावमध्ये वेलकर कुटुंब काही वर्षापासून मामाच्या गावाला येऊन देशाची एक सेवा अमर वेलकर यांच्याकडून घडली. संपूर्ण 17 वर्ष होऊन माहेरी परतल्यानंतर संपूर्ण गावातील नागरिकांनी त्याची रॅली काढून संपूर्ण स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नाद मराठी न्यूजचे संपादक नासिर शहा यांनी संपूर्ण कव्हरेज करून गावातील प्रतिष्ठित नागरिक व राजकीय चळवळमध्ये असलेले व्यक्तिमत्व व वेलकर कुटुंबातील यांच्याशी अमर वेलकर यांचा संपूर्ण विषयावर केली खास बातचीत. पाहूया सविस्तर. संपूर्ण महाराष्ट्र नाद मराठी न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण कव्हरेज करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात महत्त्वाचं अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामधील खल्लार गावामध्ये सगळ्यात महत्त्वाचं अमर वेलकर 17 वर्ष महार रेजिमेंट यामधून एक नाईक पदावर संपूर्ण आपलं आयुष्य देशासाठी एक बलिदान दिले. सगळ्यात महत्त्वाचं मानावं लागेल. त्या अनुषंगाने आज त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा इथं आज कार्यक्रम होत आहे. त्या अनुषंगाने काही मंडळी दर्यापूरहून इथं पोहोचलेली आहे. त्यांच्यासोबत सुद्धा विचारण्यासारखं आहे. काय सांगू शकता दादा? अमरभाऊ वेलकर यांनी देशासाठी 18 वर्ष जे योगदान दिलं त्यासाठी आम्ही दर्यापूरवरून फार कमी अंतर आहे, त्याच्यापेक्षा जास्त अंतरावरही असतो आम्ही इथं पोहोचलो असतो. त्याच्यानं ते इथं कौतुक करासाठी आम्ही मेहनतीच्या बळावर विलासरावजी वेलकर आमचे म्हणजे गावाचे जावई आहे. पण खरं म्हणजे इथं म्हटलं जाते का हे खल्लार जे गाव आहे ते या ठिकाणी पावणे बाबा देवस्थान आहे आणि पाहुण्यांना पावणार आहे आणि त्या वृत्तीप्रमाणे ते खरोखरही आहे की पाहुणे लोकांना पाहून राहिलं. गावातल्या लोकांची प्रगती आहे, पण या ठिकाणी येऊन त्यांनी चांगली प्रगती केली. त्यांची तिन्ही मुलं एकदम चांगल्या वळणाचे, त्या मुलांना वळण लावलं, शिक्षण दिलं आणि त्यातून त्यांनी आपला जो ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत ते पोहोचले. तर त्यांचा आताच अमर नावाचा जो मोठा मुलगा आहे तो भारतीय सैन्यामधून निवृत्त होऊन आज गावामध्ये तो परतलेला आहे. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी त्याला शुभेच्छा देतो आणि वेलकर कुटुंबाची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहावी ही सुद्धा मी माझ्या वतीने आणि गावकऱ्यांच्या वतीने त्यांनी त्यांच्या मेहनतचं जे फळ आहे त्यांना ते मिळालं. मी माझं काम केलं. ते एका छोट्याशा गावात राहत होते, त्यांना मी माझ्या गावामध्ये आणलं आणि फक्त माझं मार्गदर्शन, बाकीची पुढली माहिती होती सर्व मेहनत त्यांची होती. त्यांची मेहनत ते सक्सेस झाली आणि त्यांचं फळ त्याला मिळालं. बस हे बोलता नाही येणार, पण मी एवढं सांगतो की बा माझ्या आई वडिलांना काहीतरी पुण्य केलं असं किंवा माझ्या हातातून काहीतरी पुण्य घडलं असं लोकाही करतात, त्याच्यामुळं मला हा प्रसाद भेटला. नाही तर मी एक साधारण माणूस हा, भट्टी विकणारा माणूस हा, खूप गरीबीतला माणूस हा. एवढं मोठं जर मला भाऊ भेटलं असं तर हे फार गावाल्याची कृपा आणि देवाची अभिमानास्पद गोष्ट आहे की माझ्या भावाने 17 वर्ष निष्पक्षपणे देशाची सेवा केली आणि तो सुरक्षितपणे एक आनंद आहे की सुरक्षित तो घरी परतलेला आहे. आज आपण न्यूज ऐकतच आहे की 2 महिन्यात 3 महिन्यातच नवीन समजा काहीतरी वेगळ्या घटना होत आहेत. तर असं व्हायलाही नको, पण त्या अनुषंगानं ते आज तो एवढं वर्ष पूर्ण करून आला त्याबद्दल खूप म्हणजे आनंद होत आहे आणि खूप मस्त वाटत आहे. प्रदीप गोरे यांच्या मार्गदर्शनात आम्ही मोठे झालो. ते जर इथं नसते तर आज आम्ही इथं नसतो. माझा भाऊ म्हणा की इथलं खल्लार मधले इतरही पोरं म्हणा त्यांच्या भरोशाच आम्ही आज इथं आहे. हे वैभव त्यांच्यामुळेच आहे. देशाची सेवा केल्यानंतर आज नाईक पदावरून आज खल्लार मध्ये माहेरी परतल्यानंतर काय सांगू शकता? काय नाही, आनंद होत आहे की बा 17 वर्ष देशाची सेवा करून आता परिवाराची सेवा करण्यासाठी मला
भेटलेला आहे की बा चला बा आता देशाची सेवा करून आल्यावर आता घरच्याची, गाववाल्याची, समाजाची सेवा करण्यासाठी आलेला होता. अशी काय आठवणी जुन्या सांगण्याचा प्रयत्न करशील? आठवण म्हणजे हर गोष्टीची आठवण येतात, जसे गावाची आठवण, दोस्त मित्राची आठवण, आई वडिलाची, परिवाराची, गावाची, सर्वांची आठवण येत होती. कारण की एकटं राहणं पडत होतं तिथं. तर आता सर्वजण आता दिसत आहेत तर वेगळा आनंद येत आहे. कारण की तिकडची आठवण आता लोकांच्या मनात उभं राहून लय चांगलं. खल्लार गावामधील मामाचं गाव असल्यानंतर सगळ्यात महत्वाचं गाव नसताना सुद्धा चांगल्या प्रमाणात प्रगती केली, हे सगळ्यात माझा आनंद मानावा लागेल. नक्कीच मी तर मानू शकतो. कारण की लहानपणापासून मामाच्या गावात असल्यानंतर मला अभिमान आहे की मामाच्या गावात राहून सर्व्हिस लागलो आणि सर्व्हिस रिटायर होऊन पण घरी आलेलो आहोत. ते मामाच्या गावाच्या नुसार झालं. मला पण खूप अभिमान आहे. माझ्या पतीचे 17 वर्ष ड्युटी करून आलेले आहेत ते सुखरूप घरी, आणि देशासाठी त्यांनी सेवा केलेली आहे ना, याचा मला खूप अभिमान आहे. सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट.